मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चला, आज शेवटचा दिवस आणि परतीचा प्रवास सुरू झालाय. 12 दिवसात कसे गेले हे कळलंच नाही. आणि आपण पाहू शकतो हे सगळे बॅग कसे बसे भरलेत, कारण की आणि गाडी निघताना आम्ही सगळे जयघोष करतो. आणि 11 किलोमीटर दूरून एअरपोर्ट आहे आणि एअरपोर्टच्या दिशेने आम्ही जातोय. चला जाऊया आणि परतीचा प्रवास सुरू करूया. सगळ्यांना ओढ लागली ती घराची. कधी आम्ही घरी पोहोचलोय, इतके दिवस घरापासून लांब राहिलो आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी सगळे जातो आहोत. दर्शन चांगलं झालं, प्रवास चांगला झाला. आता शेवटचा प्रवास म्हणजेच प्लेन मधून घरी जाण्याचा प्रवास हा देखील सुखकर होईल यात मात्र शंका आहे. चलो जाऊया आता एअरपोर्टच्या दिशेने. चला तर अमृतसर एअरपोर्ट वर आपण आलोय आणि निघण्याचा प्रवास सुरू झालाय. फ्लाईट आहे 8:35 आणि आता वाजले 7:10, म्हणजे आपण ऑन टाइम आहोत. आपण लगेचच बॅग चेकिंग साठी जाणार आहोत, बोर्डिंग साठी जाणार आहोत. सगळी मंडळी पुढे आहे. चला फ्लाईट मध्ये भेटूया. अमृतसर एअरपोर्टवरून आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो होतो. इतके दिवस घरापासून दूर राहिलो होतो. सुरुवातीचे काही दिवस घराची आठवण आली नाही, पण त्यानंतर मात्र घराची ओढ लागली. आज मात्र घरी कधी पोचतोय असं प्रत्येकाला वाटत होतं. घरापासून दूर राहिल्यानंतर घराची ओढ एक वेगळीच असते आणि आता घरी कधी पोचतोय या अपेक्षेने. म्हणूनच आम्ही परतीचा प्रवास हा ट्रेननी न करता आम्ही फ्लाईटने करतोय. त्याचं कारण की आम्हाला लवकर घरी पोचायचं होतं. त्यामुळेच आता आमचा प्रवास सुरू झाला, तो म्हणजेच इथून थेट घरी जाण्याचा. पहिली चेकिंग झाली, आता बोर्डिंग साठी आम्ही चाललोय आणि 8:35 आमची ट्रेन आहे. फ्लाईट आहे, माफ करा. चुकून ट्रेन म्हटलं, कारण की ट्रेन बसचा प्रवास केलाय. आता फ्लाईटची वेळ आली, फ्लाईटने आपण घरी जाणार आहोत. तिकीट आपल्या हातात आले, बोर्डिंग झालेली आहे आणि आपल्याला गेट नंबर 3 वर जायचंय आणि तिथून आपण एंट्री करणार आहोत. अमृतसर चा हा एअरपोर्ट आणि या एअरपोर्ट मध्ये आपण सगळे आलो. आज परतीचा प्रवास आहे, प्लेन मध्ये जाणार आहोत. 10 वाजता आयडली आपण पोहोचणार आहोत मुंबईमध्ये आणि मुंबई टू घणसोलीचा प्रवास सुरू होईल. तो देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. आमच्या बाकी मंडळींच्या बोर्डिंग सुरू झाली आहे. तर मित्रांनो, थर्ड चेकिंग आताच नुकतीच झाली आहे. अमृतसर एअरपोर्ट वर आपण आहोत आणि आता वेटिंग मध्ये जाणार आहोत, कारण की आता 7:45 वाजलेत. त्यामुळेच आता लवकरात लवकर इकडे काहीतरी खाऊया. एअरपोर्ट वर आलोय तर सगळे कॉफी वगैरे पितील. आता वेटिंग मध्ये आपण आहोत. आमची मंडळी सगळी गेट नंबर 3 मध्ये आपल्याला थांबायचं आहे. ब्रेक कपला संपलाय आणि फ्लाईट मध्ये जाण्यासाठी आपण अनाउन्समेंट झाली. अनाउन्समेंट आपण करतोय, सगळी मंडळी पुढे आहेत. चला अमृतसर बाय बाय. आता जाऊया मुंबई. चला आपल्या खाण्यासाठी हे बिल आलंय आणि व्हेज नॉन व्हेज 2 ऑप्शन्स होते. तर मी नॉन व्हेज घेतलाय. ब्रेड आहे, ऑमलेट आहे, योगर्ट आहे, पाण्याची बॉटल्स आहे, बटर आहे. चला ट्राय करूया.
चला तर आपण खाऊया आता प्लेन मधला मिल. प्लेन मधला मिल आहे त्याचा आस्वाद घेऊया. हा बघू शकता मार्शिलचा ब्रिज प्लेन मध्ये दिसतोय. एम आय पाटील स्टेडियम देखील आपल्याला पाहायला मिळाला. हा व्ह्यू. आमच्यातील एक सदस्य ज्यावेळेस वॉशरूमला गेला होता ना, त्यांनी म्हटलं होतं की फ्रंट सीटवर एक क्रिकेटर आहेत. तर आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला की कोण क्रिकेटर आहे. तर तुम्ही बघू शकता ही निळी पगडी. तर निळी पगडीमध्ये कोण आहे तर नवजोत सिंग सिद्धू, जे भारतीय क्रिकेटर आहेत आणि कॉमेंटेटर आहेत. आणि त्यांच्या समवेत विक्रम राठोड हे देखील भारतीय टेस्ट क्रिकेटचे सलामीवीर म्हणून भारतीय टीमसाठी खेळले. हे दोन्ही मंडळी आमच्या प्लेनमध्ये होते, आम्हाला कळलंच नाही. एअरपोर्टवरून आता घणसोली मार्गे आपल्याला जायचं आहे आणि सगळेच मंडळी आपल्या घराची ओढ सगळ्यांनाच लागली. 12 दिवसाचा प्रवास झाला. 12 दिवस फार एन्जॉय केलं, पण अखेर प्रवास हा कुठेतरी संपतो. पण तो प्रवास संपण्याच्या मार्गावर आहे. आता शेवटचं ट्रॅव्हल करायचं आपल्याला, तो म्हणजेच मुंबई ते घणसोली. आता उबेर कॅब बुक करणार आहे, त्याच्यानंतर आम्ही गाडीत जाऊ आणि आपल्या फॅमिलीला भेटू, ज्या फॅमिलीने आपल्याला भरपूर प्रेम दिलं आणि जी फॅमिली आपल्याला सोडायसाठी आली होती ती फॅमिली आता आपल्याला भेटेल तब्बल 12 दिवसानंतर. गोट्या खातो जाम 1.5 किलो ना गोट्याची काय कशा बरोबर आम्ही कुठे आम्ही सांग आलो गावात. तर अखेर आम्ही घरी आलो आहे आणि हा प्रवास इकडेच संपला आहे. चला बॅग्स काढून आपण घरी जाऊया आणि थँक्यू व्हेरी मच, सगळ्यांचेच आभार. या सिरीजमध्ये तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉनला हिट करा. धन्यवाद. तर मित्रांनो, जिकडून सिरीज सुरू केली होती तिथेच आपण संपूया आणि तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचेच आभार आहेत. घणसोली ते अमरनाथ यात्रे ही सिरीज तुम्ही पाहिलीत. पुढच्या व्हिडिओमध्ये देखील अनेक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत आमच्या चॅनलला असंच प्रेम देत राहा. धन्यवाद.